लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. बीडचे विद्रुपीकरण थांबवा, अपघातांना आमंत्रण देणारी बॅनरबाजी बंद करा, होर्डिंग्स मुक्तीचा नाशिक पॅटर्न तातडीने राबवा. डॉक्टर गणेश ढवळे. न्यायालयाच्या आदेशाची उघड अवमानना, नगरपरिषद कार्यालयासमोर संतप्त निदर्शने. बीड शहरातील प्रमुख बाजारपेठा, मुख्य रस्ते व चौकांमध्ये विजेचे खांब, वाहतूक सिग्नल तसेच रस्त्यांच्या दुभाजकांवर मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेल्या अनधिकृत बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले असून वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी बॅनर रस्त्यावर झुकल्याने वाहन चालक व पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून अपघातांना थेट आमंत्रण दिले जात आहे. शहर स्वच्छता, सौंदर्यीकरण व नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या बीड नगर परिषदेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने बॅनरबाजीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर होर्डिंग्स मुक्तीचा नाशिक पॅटर्न बीडमध्ये तातडीने राबवावा अशी ठाम मागणी करत सामाजिक कार्यकर्ते व बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज नगर परिषद कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. निदर्शकांनी बॅनरबाजी थांबवा, न्यायालयाचा आदेश पाळा अशा घोषणा देत नगर परिषदेच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, शिवशर्मा शेलार, शेख मुबीन, शेख मुश्ताक, रामधन जमाले, जिल्हाध्यक्ष इंटक बीड आर जाधव, डीजी तांदळे, महाराष्ट्र राज्य किसान सभा बीड जिल्हाध्यक्ष नितीन जायभाये, अध्यक्ष बीड शहर बचाव मंच ॲडव्होकेट नितीन वाघमारे तसेच सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी नागापुरे सहभागी झाल्या होत्या. राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकांना शहर बॅनरमुक्त ठेवण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले असून दरवर्षी पालिकांकडून शपथपत्र सादर केले जाते. मात्र प्रत्यक्षात बीडमध्ये बॅनरमुक्ती केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत असून हे थेट न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या गंभीर प्रकारास नगर परिषदेचे मुख्याधिकारी जबाबदार असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. नाशिक शहरात अनधिकृत बॅनर व होर्डिंग्स लावणाऱ्यांवर थेट बॅनरवर झळकलेल्या व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करून 21 पेक्षा अधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. राज्यभर चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरलेला होर्डिंग्स मुक्तीचा नाशिक पॅटर्न बीडमध्येही तातडीने राबवावा अशी मागणी डॉक्टर गणेश ढवळे यांनी केली आहे. दरम्यान बीड नगर परिषद निवडणुकीत जनतेने मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेल्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी पदभार स्वीकारताच कायदे व नियम पायदळीत उडवल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. सर्वपक्षीय विजयी उमेदवारांनी सत्तेची धुंदी चढताच शहरभर अनधिकृत बॅनरबाजीचा कहर केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनधिकृत होर्डिंग प्रकरणात कारवाई, बॅनरबाजी टाळा, बॅनरबाजी टाळा, बॅनरबाजी टाळा, बीड शहराचं विद्युतीकरण थांबलंच पाहिजे, बॅनरबाजी टाळा, बॅनरबाजी टाळा, अनधिकृत बॅनर कारवाई झालीच पाहिजे, अनधिकृत बॅनर कारवाई झालीच पाहिजे. बातमी बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी, महाराष्ट्र, बीड जिल्हा प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.